हाय हॅलो नमस्कार. तर आज बर्थडे स्पेशल छान अशी पावभाजी बनवणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम लागणार आहे आपल्याला फ्लावर, शिमला मिरची, 2 बटाटे घेतले आहेत, छान असा वाटाणा घेतला आहे. हे बघा मी घरी स्टोअर करून ठेवते फ्रीजरला, डीप फ्रीजरला. हा घरचा वाटाणा आहे. 4 माणसांना होईल एवढी परफेक्ट मी पावभाजीचं माझा अंदाज आहे त्यानुसार बनवणार आहोत. तर मी सर्वप्रथम छान असे फ्लावर कट करून बॉईल करून घेणार आहे. बघा हे पहा आपण शिमला मिरची धुवून घेतली आहे, कट करून घेतली आहे. त्यामध्येच आपण बटाटा घालणार आहोत. बटाटा हे मी छान असा कट करून पाण्यामधून काढून याच्यामध्ये मिक्स करणार आहे. आणि ही छान अशी बॉईल झालेली छान अशी फुलगोबी आहे, ही पण यामध्ये आपण मिक्स करणार आहोत. आणि हे सर्व आपण 7 ते 8 शिट्ट्या होणार असं छान असं कुकरला आपण हे सर्व लावणार आहोत. मेन गाजर राहिलं होतं. हे बघा गाजर राहिलं होतं. असे हे गाजर आणि एक छोटंसं असं एवढे गाजर मी टाकणार आहे. हे बघा याला स्वच्छ धुवून घेऊन बारीक करून मिक्स करून याच्यासोबत मिक्सरला लावणार आहे. बघा छान असं सगळं मिक्स करून कुकरला 7-8 शिट्ट्या होईपर्यंत ठेवणार आहे. हे बघा त्यानंतर घ्यायचे आहेत 5 कांदे आणि 4 टोमॅटो किसून घ्यायचे. कुणी मिक्सरला पण काढतात पॉटमध्ये, पण मला ते आवडत नाही तर मी याला छान असं किसणीने किसून घेणार आहे. हे पहा मी टोमॅटो किसणीने किसून घेणार आहे. हे बघा माझे झाले तिथे टोमॅटो किसून. हे बघा छान असं जाडसर होतं आणि मिक्सरला जर आपण ते काढलं ना तर खूप बारीक प्युरी होते. तर एवढं छान असं मला नाही वाटत आणि आवडतही नाही. तर मी पहिल्यापासूनच टोमॅटो आणि कांदा किसून घेते. कोणी तर कुकरलाच लावून घेते त्याच्यासोबत, पण मी तसं केलेलं नाही, मला आवडतही नाही. तर हे छान होतं, एकदा करून बघा. हे बघा त्यानंतर कांदाही किसून घेते. तोपर्यंत कुकर थंड होते, तोपर्यंत आपण ही प्रोसिजर करून ठेवली ना तर लगेच आपण छान असा तडका देणार आहोत. हे बघा आपण छान असं कांदे बारीक केलेले आहेत, तसेच टोमॅटोही बारीक केलेलं आहे. बघा हे बघा आता आपण तडका देणार आहोत. थोडंसं वेळ थांबा, कुकर थंड व्हायचं आहे बस. तर हे बघा मी इथं कांदा किसून घेतला आणि हे टोमॅटो किसून घेतलेले आहेत. तर आपण छान असा तडका देणार आहोत. हे बघा छान असं आपण पावभाजीची भाजी अशी बॉईल करून घेतली आहे. बघा हे बघा आपण भाजी अशी रवीने छान एकजीव करून घेणार आहोत. हे बघा छान असं कढईमध्ये आपण तेल घालून घेणार आहोत. त्यामध्ये आपल्याला घालायचे छान असं बटर. हे अर्धी क्यूब घालणार आहे मी. हे बघा अर्धी क्यूब बटर मी घालणार आहे. त्यात सोडायचं आपल्याला कांदा, असं थोडंसं दाबून पाणी काढून.
हे बघा कांदा लाल झालेला आहे, त्यामध्ये आपल्याला सोडायचं थोडंसं मीठ. हे बघा थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर टाकायचं आपल्याला छान किंचितशी हळद थोडीशी. नंतर घालायचं थोडंसं तिखट. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तिखट घालू शकता, तुम्हाला जसं आवडतं. त्यामध्ये घालणार आहोत आपण पावभाजी मसाला. मला एव्हरेस्टचा आवडतो म्हणून मी हा घालते. हे बघा 3 टीस्पून घालणार आहे, कारण तिखट कमी घातलं आहे म्हणून. हे बघा 3 टीस्पून मी पावभाजी मसाला घातला आहे एव्हरेस्टचा. हे बघा छान असं तेल सुटलं आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत. आता आपण घालणार आहोत एक छान अशी टोमॅटोची प्युरी. याला छान तेल सुटले की आपण त्यामध्ये घालणार आहोत छान असं व्हेजिटेबल सगळ्या मिक्स केलेले. हे घालणार आहोत आता पण छान. हे बघा ती अख्खी 1 क्यूब मी यामध्ये सोडली आहे बटरची. हे बघा छान टेस्ट येते म्हणून. हे बघू शकता तुम्ही छान असं ऑइल सुटलं आहे त्याला. हे बघा छान आपल्या मसाल्याला ऑइल सुटलं आहे. आता बटर घातलं होतं तेही छान मेल्ट झालेलं आहे. तर आपण यात घालणार आहोत भाजी. ही भाजी पण मी रवीने मिक्स केली आहे. हे बघू शकता किती छान असं कलर आलेला आहे भाजीला. मस्त अशी भाजी बनली आहे पावभाजीची. यामध्ये चिमूटभर आपल्याला घालायची आहे साखर. चिमूटभर घालायची आहे बघा साखर. आणि थोडंसं लिंबू घालायचं आहे. हे बघा थोडंसं लिंबू घालायचं आहे, छान टेस्ट येते. नंतर तर आपण लिंबू आणि कांद्यासोबत खातोच, पण याचं छान एक जीव असं होते म्हणून थोडंसं घालायचं आहे. आवडीनुसार तुम्हाला जर आवडत असेल तर घालू शकता, नाही ते स्किप करू शकता. हे बघा छान अशी पावभाजी तयार. तर आपण पाव शेकून घेऊयात एका साईडला. हे बघा आपण असे पावचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. हे बघा छान. आणि तव्याला बटर लावून घ्यायचं आहे. बटर मेल्ट करून घ्यायचं आहे. तर मी फ्रीजरमध्ये होतं तर मेल्ट करायला वेळ लागते म्हणून असंच त्याला हे करत आहे. हे बघा छान असे पाव शेकून घ्यायचे बटर लावून. हे बघा असे छान प्रेस करून पाव शेकून घ्यायचे आहेत. हे बघा छान अशी पावभाजी घरच्या घरी टेस्टी कमी वेळात बनवू शकतो.
हे बघा छान अशी पावभाजी झटकीपट बनवता येणारी. हे बघा खूप छान. तर मग या खायला. तर भेटूया नवीन दुसऱ्या एका रेसिपी ब्लॉगमध्ये. ओके बाय.